विश्वमाता जिजाऊंचा जन्मदिन. प्रथम या थोर मातेस माझा मानाचा मुद्रा. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव महासभा उर्फ गिरजाबाई होते. जिजाऊंना 4 भाऊ होते. दत्ताजी, आत्रोजी, रघुजी आणि महादुजी असे जिजाऊंच्या भावांची नावे होती. जिजाऊ बालपणापासून विद्या शिक्षण, राजनीती इत्यादी मध्ये कुशल होत्या. त्यांना मराठी, फारसी, संस्कृत, कन्नड, तेलुगू, उर्दू, हिंदी अशा बहुभाषा आवडत होत्या. जिजाऊ दांडपट्टा आणि अश्वारोहण या युद्ध कलामध्ये पारंगत होत्या. डिसेंबर 1605 मध्ये वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे जिजाऊंचा विवाह झाला. शहाजीराजे निजामशाहीचे सरदार होते. जिजाऊंना एकूण 8 अपत्ये होती. त्यापैकी 6 मुली तर 2 मुले होती. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले. शिवबाने त्यांनी लहानपणीच रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. माता जिजाऊंचा जीवन हा संस्काराचा खजिना होता. मातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व या 3 गुणांचा संगम माता जिजाऊ झाला होता. माता जिजाऊंनी स्वराज्याचे भव्य स्वप्न पाहिले होते. आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांनी शिवरायांवर बालपणापासून उत्तम संस्कार केले. प्रत्येक मावळ्यावर स्वाभिमान निर्माण केला. प्रत्येक मावळ्यावर शुभा घडवला. तिच्या योगदानाची किती वर्णावी महती तिच्या प्रत्येक कृतीतून झाली. स्वराज्याची निर्मिती. स्वराज्य निर्मितीत महासाहेब जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे. फक्त मुघलांपासून रक्षण करणे नव्हे तर न्याय निवाड्याची कामे, नेतृत्व, कौशल्य, मुत्सदी राजकारणी असे अनेक गुण त्यांनी शिवरायांना दिले. महाराष्ट्रातील मोठमोठ्या सरदारांना जे जमले नाही ते माता जिजाऊंनी करून दाखवले. त्यामुळे शिवरायांचे एक आदर्श राजे, छत्रपती राजे, रयतेचे राजे, जाणता राजे ठरले. अशा महाराज माता जिजाऊंनी 17 जून 1674 रोजी वयाच्या अवघ्या 80व्या वर्षी रायगडच्या पायथ्याशी पाचाळ या गावी हक्काचा श्वास घेतला. मित्रांनो, आज समाजातील प्रत्येकाला गरज आहे ते छत्रपती शिवराय व राजमाता जिजाऊ. शुभासारखा असावा पुत्र जिजाईसारखी माता. शुभासारखा असावा पुत्र जिजाईसारखी माता. तर देशात नांदेल न्याय आणि शांतता. मित्रांनो, आज स्वामी विवेकानंदांची सुद्धा जयंती आहे. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. धर्म, मानवता, स्वातंत्र्य, वेदांत, तत्वज्ञान यासारख्या इतर अनेक विषयावर त्यांचे विचार नेहमीच प्रत्येक भारतीयाला मार्गदर्शक ठरतात. धर्माच्या विचारावर त्यांचे ज्ञान विचार होतं. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकात्यात झाला. त्यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होतं. त्यांचे वडील कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते तर आई भुवनेश्वरी या धार्मिक विचारांच्या होत्या. 1879 साली त्यांनी प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्रवेश घेतला. ईश्वराच्या शोधत असलेल्या विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांचे गुरुस्थानी लाभले आणि त्यांच्या जीवनाची वेगळी दिशा घेतली. रामकृष्ण परमहंसांची आणि विवेकानंदांची भेट 1881 साली कोलकात्यातील लक्ष्मेश्वर काली मंदिरात झाली. त्यावेळी परमहंसांनी विवेकानंदांना मानवतेची सेवा ही ईश्वराची सेवा असल्याचा मंत्र दिला. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे आजपासून सुमारे 11 सप्टेंबर 1893 रोजी जागतिक धर्म संमेलनात भाग घेतला. त्या ठिकाणी विवेकानंदांनी धर्म, मानवता यावर केलेल्या ऐतिहासिक भाषणाचा आधी प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. विवेकानंद शिकागोमध्ये गेल्यानंतर विवेकानंदांनी धर्म, मानवता आणि संस्कृतीवर दिलेल्या भाषणाने अनेकांना आश्चर्यचकित केलं. विवेकानंदांना दमाचा त्रास होता. त्यामुळे 4 जुलै 1902 साली वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी बेलूर येथील मठात त्यांचा मृत्यू झाला. बेलूर येथील गंगा नदीच्या किनाऱ्यावर त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. एवढे बोलून मी माझे शब्दांना विराम करतो.